नमस्कार. NDTV मराठीच्या यूट्यूब चॅनलवर आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत मिलिंद सबनीस सर. सध्या वंदे मातरम या विषयावर प्रचंड वाद, प्रचंड चर्चा सुरू आहे आणि त्याविषयी कोणी योग्य व्यक्ती असेल सांगायला तर ते मिलिंद सर आहेत. मिलिंद सरांचा वंदे मातरम या विषयावर प्रचंड अभ्यास आहे. त्यांचं या संबंधातला एक खंडही प्रकाशित झालाय. सर, मिलिंद सर, तुमचं NDTV मराठीच्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. नमस्कार. सर, आपण सध्या बघतोय की गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा तो वंदे मातरमचा मुद्दा राजकीय दृष्ट्या चर्चेत आलाय. आता काँग्रेसचा व्हिडिओ, व्हायरल झालेला व्हिडिओ असो किंवा मग आणखीन त्याच्या मागची बरीच कारणे आहेत. पण मला अगदी सुरुवात करावीशी वाटते की वंदे मातरमच्या रचनेपासून. आपण मग रचनेपासून सुरुवात करून मग या वादावर येऊया असं मला वाटतं, जेणेकरून लोकांनाही या मागची पार्श्वभूमी काय आहे, त्याचा इतिहास काय आहे आणि त्यामागे होणारा विरोध नेमका काय आहे हे लक्षात येईल. तर वंदे मातरमच्या रचनेमागचा इतिहास कधीपासून सुरू होतो त्याबद्दल थोडं सांगा. वंदे मातरम याचा अर्थ आहे माते तुला वंदन असं. आणि मातेला वंदन करायची परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्येही वेद काळापासून आहे. रामायणामध्ये जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी असं राम लक्ष्मणाला सांगतो. तर तीच परंपरा पुढे अथर्ववेदामध्ये द्वादश मंडलामध्ये 63 सूक्त आहेत. त्या पृथ्वी सूक्तांना भारताचं आद्य राष्ट्रगीत अनेक विचारवंतांनी मानलं आहे. ही जी परंपरा आहे ही मधल्या काळात काही शतकांमध्ये लुप्त झाली होती आणि त्याचं पुनरुज्जीवन जे केलं ते ईश्वरचंद्र गुप्त या बंकिमचंद्रांचे साहित्याचे गुरु. त्यांनी साधारण 1844-45च्या सुमाराला जननी भारतभूमी आवकेन थाक तुम्ही नावाची कविता लिहिली. आणि आधुनिक साहित्यामध्ये जननी भारतभूमी म्हणजे मातृभूमी या शब्दाला समांतर असा शब्द आधुनिक भारतीय साहित्यात त्यांनी पहिल्यांदा वापरला आणि त्याचा प्रभाव बंकिमचंद्रांच्या मनावर निश्चित होता. बंकिमचंद्र त्यावेळी शाळकरी वयाचे होते. त्याच वयामध्ये बंकिमचंद्रांच्या पहिल्या कवितांचा संग्रह ललिताओ मानस या नावाचा ईश्वरचंद्र गुप्तांनीच स्वतः प्रकाशित केला आणि पुढे त्यांना पद्यलेखनापेक्षा गद्यलेखनाकडे वळण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पुढच्या काळात बंकिमचंद्र हे कलकत्ता विद्यापीठाचे पहिले पदवीधर झाले. पहिल्याच बॅचचे पहिल्या 2 पदवीधरांपैकी ते एक. आणि त्याच्यानंतर ते लगेचच इंग्रज सरकारांच्या नोकरीमध्ये मॅजिस्ट्रेट म्हणून, डेप्युटी मॅजिस्ट्रेट म्हणून रुजू झाले. साधारण 1858-59चा हा सुमार आहे. आणि पुढे ते एकीकडे कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध झाले, कारण कादंबरी लेखनाचा भारतीय आधुनिक साहित्यात कादंबरी लेखनाचा पायाच मुळी ज्या 2-3 साहित्यिकांनी घातला त्या आद्य कादंबरीकारांमध्ये बंकिमचंद्रांचं नाव प्रामुख्याने आहे. आणि मग ते लिखाण करता करता बंगदर्शनचं संपादक, एकीकडे नोकरी चालू होती आणि दुसरीकडे त्यांचं कादंबरी लेखन आणि बंगदर्शनचं संपादन हे दोन्ही खूप चांगलं चाललं होतं. त्याच काळामध्ये 1872च्या सुमाराला ते आपल्या मित्राकडे, म्हणजे त्यांचं जे गाव आहे चिचुडा, नैहाटी हे त्यांचं मूळ गाव, आणि त्या नैहाटी गावाला लागून जी नदी आहे हुगळी नदी म्हणजे गंगा नदी, त्याच्या पलीकडच्या बाजूला चिचुडा नावाचं गाव आहे. आणि त्या गावाच्या मित्राच्या घरी ते बसलेले आहेत. नदीच्या कडे त्यांचं तोंड आहे. तो व्हरांडा, त्या घराचा व्हरांडा नदीकडे उघडतो आणि त्या व्हरांड्यात बसून त्यांना कविता सुचावी असं वाटतं, पण ती कविता त्यांना काही सुचत नाही. आणि अशा वेळी तिथे काही नावाडी बंगाली लोकगीत गात असतात की साधो आछे मामने दुर्गा बोले प्राण त्यजीब जान्हवी जीवने. म्हणजे हे गंगा माते, तू आमचं सर्वस्व आहेस,
आणि तुझ्यासाठी आम्ही आमचं प्राण सुद्धा अर्पण करू. आणि हे ऐकल्यावर बंकिमचंद्रांच्या मनात शब्द निर्माण झाले की वंदे मातरम. पण या शब्दांचं बीजारोपण चिचुडावा जरी झाला असलं तरी त्यावेळी त्यांनी पूर्ण गीत लिहिलं नाही. पुढे 3 वर्षांनी 1875 मध्ये ते आपल्या नैहाटी या जन्मगावी आले होते. आणि दुर्गोत्सवामध्ये त्यांच्या घरचा दुर्गोत्सव खूप प्रसिद्ध होता आणि त्या आजूबाजूच्या गावातील लोक यायची. त्या दुर्गोत्सवात अश्विन शुद्ध अष्टमीच्या रात्री आणि नवमीच्या पहाटे त्यांना त्या मूर्तीमध्ये जणू काही भारत माता प्रतीत व्हायला लागली. हे सगळं संकेतात्मक आहे. म्हणजे अं, खरंच ती चमत्कारासारखी दिसायला लागली का, तर तो चमत्कार वगैरे नाही. त्यांना ते कवी मनाचे आहेत, लेखक मनाचे आहेत, साहित्यिक आहेत आणि त्यामुळे त्यांच्या मनात ती भारत माता आहे असं वाटायला लागलं. महिषासुराच्या जागी त्यांना इंग्रज दिसायला लागले. आणि मग त्यांनी आमार दुर्गोत्सव नावाचा लेख लगेच लिहिला. हा लेख म्हणजे वंदे मातरमचं गद्य स्वरूप आहे. आणि त्याच्यानंतर बरोबर 1 महिन्याने म्हणजे कार्तिक शुद्ध नवमीच्या दिवशी नैहाटी याच त्यांच्या जन्मगावी ते रजा घेऊन राहिलेले होते. प्रदीर्घ रजा काढली होती प्रकृतीच्या कारणास्तव. आणि शिवाय अं, दुर्गोत्सवासाठी आले होते ते. आणि त्यावेळी त्यांनी अं, वंदे मातरम हे गीत कार्तिक शुद्ध नवमी 7 नोव्हेंबर 1875 या दिवशी विव्याचे उल्लेख त्यांचे मित्र अं, आणि त्यांचे सहकारी यांच्या लेखनामध्ये ते आढळतं. बंकिमचंद्रांनी जो लेख लिहिलाय अमर दुर्गोत्सव त्याच्यावर त्यांनी गीत हे 1875 मध्ये लिहिलं आहे असं असं दिसतं. आता हे गीत लिहिलं त्यावेळी बंकिमचंद्रांचे पीए स्वीय सचिव जे बंगदर्शनचे सहसंपादक होते ते रामचंद्र बंदोपाध्याय आत आले आणि त्यांनी ती कविता बघितल्यावर ते म्हणाले की ही कविता आत्ता बंगदर्शनच्या नव्या अंकामध्ये जागा रिकामी आहे आणि ती जागा भरण्यासाठी या कवितेचा उपयोग होईल. तेव्हा बंकिमचंद्रांनी असं सांगितलं ही जागा भरण्यासाठी या गीताचं महत्व नाहीये. तर उद्याच्या काळात हे गीत केवळ बंगालच नव्हे तर सारा भारत डोक्यावर घेऊन नाचेल. त्यावेळी कदाचित मी नसेल पण तू असशील आणि हे तू पाहशील. आणि हे त्यांचं बाकी 1875 मध्ये गीत लिहिलं आणि पुढे 1905 मध्ये बंगालच्या फाळणीच्या विरोधात जे देशव्यापी आंदोलन झालं ज्याची सुरुवात बंगालमध्ये झाली त्या आंदोलनाचा एक रणघोष म्हणून वंदे मातरमचा उपयोग या इथं पहिल्यांदा झाला. म्हणजे बंकिमचंद्रांनी जेव्हा ते गीत लिहिलं तेव्हा त्यांना विश्वास होता की हे गीत पुढे जाऊन प्रचंड लोकांच्या मनावर हो, बिंबणार नक्की आहे. नक्की नक्की त्यांनी आपल्या एका नातेवाईकांना असं म्हटलं होतं. आपल्या मुलीलाही असं सांगितलं होतं त्यांनी की माझं सगळं साहित्य गंगेत फेकून दिलं तरी चालेल पण हे हम्म. गीत मात्र शाश्वत राहणार. हो. आणि त्या काळामध्ये स्वातंत्र्याचा काळ होता तेव्हा तेव्हा वंदे मातरम हे वाक्य किंवा हे 2 शब्दच भारतीयांसाठी प्रचंड प्रेरणा देणार आणि एका वेळेनंतर ते घोषवाक्यच. म्हणजे तो प्रवास कसा झाला बंकिमचंद्रांचं गाणं लिहिलं आणि भारतीयांसाठी ते घोषवाक्य स्वातंत्र्यासाठीच कसं झालं. मधला त्याचा टप्पा खूप मनोरंजक आहे. म्हणजे 1875 साली त्यांनी गीत लिहिलं पण ते गीत लोकांपर्यंत फारसं पोहोचलं नाही. आणि मग त्यामुळे त्यांच्या एका मित्राने त्यांना विचारलं की का बरं पोहोचलं नाही. तर त्यावेळी ते म्हणाले सुद्धा की लोकांना आज वंदे उदरमची भ्रांत पडली आहे त्यामुळे वंदे मातरम आज लोकांपर्यंत पोहोचत नाहीये. पण बरं. त्यानंतर 1880 मध्ये त्यांनी आनंदमठ कादंबरी लिहून पूर्ण केली होती. परंतु बंगदर्शनचं बंगदर्शनचा अंक पुन्हा त्यांच्या भावाच्या संपादनाखाली पुन्हा सुरू झाला. तेव्हा तो सुरू करताना बंकिमचंद्रांची कादंबरी लोकांपर्यंत लोकप्रिय होण्यासाठी पुन्हा एकदा बंगदर्शन लोकप्रिय होण्यासाठी आनंदमठ ही कादंबरी क्रमशः छापायचं ठरवलं. आणि ती 1880 ते 1882 या 2 वर्षाच्या काळात क्रमशः बंगदर्शनच्या मासिक अंकामध्ये येत राहिली. आणि मग ती 1882 मध्ये जेव्हा पूर्ण झाली बंगदर्शन मधून
तेव्हा ती लगेचच 2 महिन्यामध्ये म्हणजे साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरच्या सुमारास स्वतंत्रपणे पुस्तक स्वरूपात ती प्रकाशित झाली. आणि प्रकाशित झाल्यानंतर ती इतकी लोकप्रिय झाली की पुढच्या 12 वर्षामध्ये त्याच्या 5 आवृत्त्या निघाल्या. आजच्या काळात अशी पटकन आवृत्ती निघणं फारसं अप्रूप नाहीये, पण त्या काळात लोकांनी एवढ्या कमी कालावधीत एवढ्या आवृत्त्या निघणं हे विशेष होतं. आणि 1883 मध्ये आनंदमठ नावाचं नाटक हे बंगाली रंगभूमीवर आलं आणि त्यातल्या भवानंदांचं काम करणारे जे देवानंद देवचंद बागची म्हणून होते, त्यांनी पहिल्यांदा वंदे मातरमचं संगीतबद्ध केलं आणि ते भवानंदाच्या पात्र घेऊन त्याच्यातनं ते गायले. हे रंगमंचावर आलं आणि सारा प्रेक्षक थरारून निघाला असावा, कारण पहिल्यांदा हे लोकांपर्यंत नाटकाद्वारे आलं. पण वंदे मातरम लोकांपर्यंत पहिल्यांदा पोहोचवण्याचा जो मान आहे तो मात्र रवींद्रनाथ ठाकूरांना आहे. टागोर आपण ज्यांना म्हणतो, पण त्यांचं मूळ आडनाव ठाकूर आहे. तर रवींद्रनाथांना तो मान आहे. बंकिमचंद्रांचं निधन 1894 मध्ये झालं आणि 1896च्या डिसेंबरमध्ये राष्ट्रीय सभेचं म्हणजे त्यावेळेच्या काँग्रेसचं अधिवेशन हे कलकत्त्याच्या बिडन स्क्वेअर मध्ये भरलं होतं आणि त्या ठिकाणी रवींद्रनाथांनी आपले बंधू ज्योतिरिंद्रनाथ यांच्या ऑर्गनच्या साथीनं संपूर्ण वंदे मातरमचं गायन केलं. सार्वजनिक ठिकाणी व्यासपीठावर वंदे मातरमचं स्वतंत्र गायन केलेलं हे पहिलं गायन होतं आणि त्याचा मान अर्थातच रवींद्रनाथ ठाकूरांकडे जातो. तेव्हाही त्याच्यानंतर हा नाही सर, तुम्ही कंटिन्यू करा. त्याच्यानंतर सन 1900 मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये नियमितपणे दक्षिणारंजन सेन नावाच्या संगीतकारांनी वंदे मातरमची संगीतबद्ध करून गायलं आणि मग त्या वर्षापासून पुढे वंदे मातरम संपूर्ण वंदे मातरम नियमितपणे काँग्रेसच्या म्हणजे राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात गाण्याची पद्धत पडली आणि ती लोकप्रिय केली ती पंडित कृष्ण दिगंबर पलुसकरांनी. 1905ला बंगालच्या फाळणीच्या विरोधात जे अधिवेशन झालं त्या बनारसच्या अधिवेशनामध्ये नामदार गोपाळकृष्ण गोखले अध्यक्ष होते आणि त्यावेळी रवींद्रनाथांची भाची म्हणजे त्यांची मोठी बहीण स्वर्णकुमारी देवी हिची कन्या सर्वादेवी चौधुराणी यांना लोकांनी आग्रह केला वंदे मातरम गाण्याचा आणि गोपाळकृष्ण गोखलेंना थोडी भीती असल्यामुळे त्यांनी नाही सांगितलं, पण लोकांच्या आग्रहामुळे त्यांनी एकच कडवं पहिलं म्हणायची परवानगी दिली. पण लोकांच्या प्रचंड आवाजामुळे सांगण्यामुळे सर्वादेवींनी संपूर्ण गीत गाऊन सादर केलं आणि त्यावेळच्या त्या सगळ्या बंगालच्या फाळणीच्या प्रचंड आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर असं संपूर्ण वंदे मातरम गाणं हे धाडस होतं. काँग्रेसच्या व्यासपीठावरनं संपूर्ण वंदे मातरमला पहिल्यापासून हे प्राधान्य दिलं गेलेलं आहे आणि दिलं जात होतं. त्यामुळे आणि 1905 मध्ये बंगालची फाळणी ऑक्टोबरमध्ये अंमलात आली, पण त्याच्या आधी ऑगस्टमध्ये 7 ऑगस्टला टाउन हॉलच्या कलकत्त्याच्या बाहेर जी प्रचंड मोठी सभा झाली त्या सभेमध्ये म्हणजे ती इतकी मोठी झाली की ती एका वेळी 5 ठिकाणी घ्यावी लागली त्याच्याच आवारामध्ये आणि त्या सभेमध्ये अचानक कोणीतरी वंदे मातरम अशी घोषणा दिली आणि मग श्री अरविंद जे प्रत्यक्षदर्शी होते ते लिहितात की समुद्राच्या एका पाठोपाठ लाटा उसळाव्या तशी लोकांमधून वंदे मातरम अशा घोषणा यायला लागल्या आणि त्या आकाश भेदून गेल्या. आता एखाद्या युद्धाला प्रत्येक युद्धाला स्वतःचा एक रणघोष असतो. म्हणजे मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्यात हर हर महादेव असेल, शिखांच्या स्वातंत्र्य लढ्यात सत श्री अकाल हे असेल, तसं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यात लोकांना वंदे मातरम हे शब्द युद्ध घोषाप्रमाणे मिळाले. संपूर्ण गीत तर आहेच आहे, संपूर्ण गीत लोकांच्या मनापर्यंत त्यावेळी पोहोचत होतं, परंतु वंदे मातरम हे 2 शब्द म्हणणं म्हणजे आपली स्वदेश भक्ती आपल्या राष्ट्राप्रती असलेली निष्ठा प्रतीत करणं प्रदर्शित करणं हे त्याचं जणू काही प्रतीक झालं आणि त्यामुळे वंदे मातरम हे शब्द इंग्रजांनी त्याच्यावर बंदी आणली तरी सुद्धा
लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत वंदे मातरम शब्द म्हणणं आणि त्याच्या घोषणा देणं हे अत्यंत अभिमानाची गोष्ट ठरली. तर तुम्ही म्हणालात सुरुवातीच्या काळात काँग्रेसच्या व्यासपीठावरून 6 कडवी वंदे मातरमची म्हणली जात होती. हो, पण ती कायमच म्हणली जात होती, कायमच. हां, 1923 सालपर्यंत यामध्ये कुठलाही खंड पडला नव्हता. पण पण 1923 मध्ये एक हं, अशी घटना घडली काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये की पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर आहेत, अ, गायला आलेले आहेत आणि अध्यक्ष असलेल्या मौलाना अहमद अलींनी त्याला आक्षेप घेतला की वंदे मातरम म्हणायचं नाही. अ, तेव्हा पंडितजींनी त्यांना बजावून सांगितलं, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर भारतीय शास्त्रीय संगीताचं. आणि त्यांनी ठणकावून सांगितलं की हे कुठल्याही धर्माचं व्यासपीठ नाही, मी पूर्ण वंदे मातरम गाणार, पाहिजे तर पुढच्या वेळी बोलवा की नका बोलवू, पण आज मी आलेलो आहे आणि संपूर्ण गीत म्हणूनच मी जाणार. आणि त्याप्रमाणे त्यांनी संपूर्ण वंदे मातरम म्हटलं. सगळ्या लोकांचा त्याला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतरच्या काळात मात्र हळूहळू वंदे मातरमचा विरोध व्हायला लागला. हां, मला तेच जाणून घ्यायचंय की 23 नंतर तुम्ही म्हणताय की ती एक घटना घडली. त्यानंतर काँग्रेसमध्ये 6 कडव्यांवरनं वंदे मातरम 2 कडव्यांवर का आलं? आता त्यामागची काय कारण आहेत? आता त्याच्या मागे पुन्हा इतिहास आहे. म्हणजे एक छोटीशी घटना नाहीये. ही हं, जशी यांची पंडित विष्णू दिगंबरांची घटना आहे, तशी हं, एकच घटना पुढच्या काळात घडलेली नाहीये. तर हं, जवळजवळ अ, 1900 जुलै 1937 मध्ये प्रांतिक निवडणुका झाल्या आणि प्रांतिक सरकार, प्रांतिक मंत्रिमंडळाची स्थापना झाली आणि 11 पैकी 8 प्रांतात काँग्रेसची मंत्रिमंडळं आली. आणि त्यावेळी विश्वभारती या रवींद्रनाथांच्या घरातून प्रकाशित होणाऱ्या अंकामध्ये कृष्ण कृपलानींनी वंदे मातरम बद्दल वादग्रस्त विधानं केली होती. आणि त्याच्याबद्दल सुभाषचंद्र बोसांनी रवींद्रनाथांना विचारणा केली होती. हे सगळे त्यावेळी काँग्रेसचे मुख्य सदस्य होते की असं का बरं, त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण काय, तुमचं मत काय त्याच्याबद्दल. आणि त्याच 1937च्या ऑक्टोबर महिन्यात काँग्रेसचं आणि त्याचवेळी मुस्लिम लीग ही त्यावेळी प्रबळ अ, गट हे बनलेली होती आणि एक प्रबळ संघटना बनलेली होती आणि त्या दोन्ही संघटनांची स्वतःची वेगवेगळी अधिवेशनं झाली आणि त्या दोन्हीमध्ये वंदे मातरमवर चर्चा झाली. लखनौ इथं भरलेल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनात तर जिनांनी प्रचंड टीका केली काँग्रेसवर आणि त्याच्यामध्ये वंदे मातरम हे राष्ट्रगीत, हिंदी ही राष्ट्रभाषा, वर्धापनित विद्या मंदिर शिक्षण योजना आणि तिरंगी झेंडा हे सगळं हिंदू राज्याची वैशिष्ट्ये इस्लाम विरोधी आहेत असं त्यांनी म्हटलं आणि वंदे मातरमवर बंदी घालण्याची मागणी केली. आता काँग्रेस मुस्लिम लीगला टाळत नव्हतं आणि त्यामुळे काँग्रेसने याच्याबद्दलची विचारणा, यावर काय करावं याच्याबद्दलची विचारणा ही कविश्रेष्ठ रवींद्रनाथ ठाकूरांचा सल्ला घेण्याचं ठरलं. रवींद्रनाथ त्यावेळी वृद्ध झाले होते, पण मुळात रवींद्रनाथांना बंकिमचंद्र अत्यंत आदराचं स्थान होतं आणि त्यांनी वंदे मातरमवर त्यांचं आत्यंतिक प्रेम होतं आणि त्यामुळे रवींद्रनाथ जो सल्ला देतील तो नक्कीच समतोल असेल असं काँग्रेसच्या लोकांना वाटत. आणि मग सगळ्याचा विचार करून 2 ऑक्टोबर 1937 रवींद्रनाथांनी एक प्रदीर्घ असं निवेदन जाहीर केलं. त्या निवेदनातला शेवटचा जो भाग आहे ते आनंदमठ या कादंबरीमध्ये वंदे मातरम येतं. ते कदाचित त्या कादंबरीच्या पार्श्वभूमीमुळे मुस्लिम विरोधी वाटत असेल, पण त्याला मुस्लिम विरोधी छटा अजिबात नाही. पुढच्या पहिल्या 2 कडव्यांना तर अजिबात नाही. त्यामुळे पहिली 2 कडवी घेण्यात म्हणजे रवींद्रनाथ असं म्हणतात की बंकिमचंद्रांचं हे संपूर्ण पुस्तक संपूर्ण वंदे मातरम हे गीत ज्या पुस्तकामध्ये आहे त्या पुस्तकातील मजकुराबरोबर हे गीत वाचले तर कदाचित मुस्लिम लोक दुखावतील. या गोष्टीचा मी निसंकोचपणे स्वीकार करतो. परंतु या गीताचा पहिला भाग जो राष्ट्रीय गीत म्हणून समजला जातो तो या कादंबरीतून घटना
बांधला आहे त्याचा स्वतंत्र विचार केला पाहिजे. या गीतानं एक स्वतंत्र स्थान आणि प्रेरणादायी स्वरूप मिळवलं आहे आणि त्यावर कोणत्याही सांप्रदायिक व धर्माधिष्ठित घटनांचा आक्षेप असू नये इतकं स्पष्ट रवींद्रनाथांनी म्हटलंय. आता काही जण रवींद्रनाथांना दोष देतात की रवींद्रनाथांमुळे दोन कडवी ही राहिली आणि बाकीची कापली गेली. पण माझं मत स्वतःचं असं आहे की रवींद्रनाथांमुळे दोन कडवी तरी वाचली, कारण पुढच्याच वर्षी जिनांनी एवढं सगळं करून सुद्धा जिनांचं समाधान झालं नाही, मुस्लिम लीगचं समाधान झालं नाही आणि पुढच्या वर्षीच्या अधिवेशनामध्ये जिनांनी मागणी केली की संपूर्ण गीतावरच बंदी आणली पाहिजे आणि ती फक्त मुस्लिम लीग पुरती नाही तर संपूर्ण देशात हे केली पाहिजे. आणि मग अशा वेळी रवींद्रनाथांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य होता दोन कडवी ठेवण्याचा. पण त्यावेळी दोन कडवी जरी ठेवली तरी सुद्धा त्याच्यावर काँग्रेसमधनच प्रचंड विरोध झाला होता, कारण कार्यकारिणी सदस्यांमध्ये याच्यावर चर्चा झाली आणि प्रफुल्लचंद्र घोष आणि राजकुमार चक्रवर्ती यांनी या कार्यकारिणीच्या ठरावाच्या विरोधात ठराव मांडला. तो अर्थातच फेटाळला गेला. पण एकूण या दोन कडव्यांना जेव्हा काँग्रेसनं मान्यता दिली त्यावेळी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या सदस्यांची जी मनस्थिती होती ती अत्यंत गोंधळलेली होती. कारण सामान्य जनतेचा अत्यंत वंदे मातरमला पाठिंबा आहे आणि त्यामुळे आपण जो निर्णय घेतो आहे त्या मुस्लिम लीगचं तर ज्याच्यासाठी हे आपण निर्णय घेतला वंदे मातरमची काटछाट करण्याचं त्या मुस्लिम लीगचं तर समाधान झालंच नाहीये. परंतु सर्वसामान्यांच्या मनात जे वंदे मातरमच्या बद्दल आदर भावना आहे त्याला काँग्रेसकडून काडीची सुद्धा किंमत दिली जात नाहीये अशी टीका सर्वत्र व्हायला लागली आणि त्याला उत्तर देताना काँग्रेसच्या नेत्यांची अत्यंत धावपळ व्हायला लागली. स्वतः नेहरूंनी असं म्हटलं की ज्या कादंबरीत आनंदमठ आलं होतं ती मी कादंबरी वाचली नव्हती, पण आता मात्र मी ती पूर्ण वाचली आणि मलाही त्यामध्ये काही आक्षेपार्ह वाटत नाही. म्हणजे वंदे मातरम संपूर्ण घेण्याबद्दल खरं म्हणजे काहीच आक्षेप नसावा, परंतु केवळ मुस्लिम लीगच्या समाधानासाठी मुस्लिम तुष्टीकरणासाठी काँग्रेसने हा निर्णय घेतला. परंतु तो पुढच्या काळात मात्र ती दोनच कलमी गाण्याचा प्रघात मान्य झाला आणि खुद्द विष्णू दिगंबरांचे शिष्य ओंकारनाथ ठाकूर यांनी सुद्धा सांगितलं होतं की जोपर्यंत मला पूर्ण वंदे मातरम गायला मिळत नाही काँग्रेसच्या अधिवेशनात तोपर्यंत मी गाणार नाही. मास्टर कृष्णरावांनी तसंच सांगितलं होतं. आणि खरोखर 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी भारताच्या आकाशवाणीची जी सुरुवात झाली पहाटेची सुरुवात झाली ती पंडित ती या पंडित ओंकारनाथ ठाकूरांनी जे संपूर्ण वंदे मातरम गायलं होतं ते 7 मिनिटाचं संपूर्ण वंदे मातरम एकाच वेळी संपूर्ण देशात 15 ऑगस्ट 1947 साली थेट प्रक्षेपण केलं गेलं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सांगण्यावरून ते त्यांना ओंकारनाथांना मुद्दामून बोलवून घेतलं होतं आणि त्याच वेळी मुंबई आकाशवाणीवरनं टिळक कामोद्वागामध्ये पंडिता विदुषी हिराबाई बडोदेकरांनी हे टिळक कामोद्वागात वंदे मातरम गायलं होतं. ते संपूर्ण गायलं होतं की नाही याच्याबद्दल खात्री पटत नाही, त्याचं एक कडवं उपलब्ध आहे. परंतु ओंकारनाथांनी मात्र पहिल्या दिवशी सुद्धा 15 ऑगस्ट 1947 साली संपूर्ण वंदे मातरम गायलं होतं आणि त्याला वल्लभभाई पटेल असलेल्या काँग्रेसच्या लोकांचा संपूर्णपणे पाठिंबा असावा, त्याशिवाय ते गाऊ शकणार नाहीत संपूर्ण वंदे मातरम. आता जो विरोध होतोय मला वाटतं 5वं कडवं आहे, तर तुम्ही ते कडवं आणि त्याचा अर्थ जर सांगू शकलात तर बरं. मी तुम्हाला त्याच्या मुळात एक गोष्ट सांगतो की हे या गीतावर आक्षेप घेण्याचं खरं म्हणजे कारण आहे ती मूर्तीपूजा. म्हणजे मुस्लिम लोकांच्या मते आम्ही भूतपरस्ती म्हणजे मूर्तीपूजा मानत नाही आणि त्यामुळे आम्ही इतर कोणाची पूजा इतर कोणावर नमस्कार करणार नाही हे मान्य.
हम्म. त्यांच्या धर्माच्या नुसार हे योग्यही असेल. परंतु या गीताकडे एक साहित्य म्हणून जर बघितलं, फक्त डॉक्टर द.भी. कुलकर्णी हे सोडले, तर आजपर्यंत वंदे मातरमचा साहित्यिक विचार फार कमी जणांनी केलेला आहे की वंदे मातरमचे साहित्यिक स्थान काय आहे. तर वंदे मातरम हे एक रूपकात्मक गीत आहे, हे स्तोत्र नाही आहे. हा, स्तोत्र असेल आणि ते राष्ट्रगीत म्हणून तुमच्यावर देवीचं स्तोत्र आहे का, ते श्री सुक्ताप्रमाणे ते पठण करण्याचं स्तोत्र आहे का, गणपती अथर्वशीर्षाप्रमाणे आहे का, तर ते स्तोत्र नाहीये. ते कुठल्याही हिंदू धर्माचं स्तोत्र नाही आहे, तर ती एक प्रार्थना गीत आहे असं म्हणतं तरी चालेल. आणि ते मुख्य म्हणजे रूपकात्मक गीत आहे. त्याच्यात तुम्ही विद्या तुम्ही धर्म मध्ये सरस्वती येते, कम ही दुर्गा दशप्रहरणधारीमध्ये दुर्गा येते, कमला कमलदळ मध्ये लक्ष्मी येते. आणि हे सगळं असलं तरी ती मूळ काय आहे, त्याचं ध्रुवपद काय आहे, तर माते तुझा वंदन असो. ती भारत माता आहे, ती माता आहे. कारण माता ही आपल्या संस्कृतीमध्ये, मी हिंदू किंवा मुस्लिम संस्कृती असा शब्द मुद्दामून वापरत नाहीये, कारण आपली भारतीय संस्कृती सर्व समावेशक आहे. आणि त्या संस्कृतीनुसार अ, वंदे मातरम हे सर्व समावेशक आहे. तर ही सर्व समावेशक वंदे मातरम हे सर्व समावेशक आहे. म्हणजे ही रूपकात्मक गीत आहे. आता आपल्याकडे अनेक साहित्य रूपकांनी भरलेलं आहे. कालिदास हा अत्यंत उत्तम रूपकात्मक लिहिणारा आहे. आपली ज्ञानेश्वरी हा ग्रंथ घेतला तर ज्ञानेश्वरांनी किती सुंदर सुंदर रूपक त्याच्यामध्ये वापरली आहेत उदाहरणं देण्यासाठी. तसं हा देश म्हणजे आपली माता आहे, हे लोकांच्या मनावर ठसवण्यासाठी देवीची रूपक बंकिमचंद्रांनी वापरली आहे. हे देवीचं स्तोत्र नाही आहे कुठल्याही प्रकारचं. आणि त्यामुळे त्याच्याकडे एक जर रूपकात्मक गीत म्हणून जर बघितलं, तर हा सगळा जो विरोध आहे त्या विरोधाचं मूळच मुळी नष्ट होतं. हा विरोध असू शकत नाही. कारण जर रूपकात्मक गीत म्हणून त्याच्याकडे बघितलं, एक साहित्य कृती म्हणून बघितलं, तर वंदे मातरमचा अर्थ खूप मोठा व्यापक आहे. मग जनगण मनामध्ये सुद्धा भारत भाग्य विधाता म्हणजे कोणीतरी तो जगनियंता आहे, ब्रह्मदेव असेल कदाचित, तर तो सुद्धा, मग त्याला सुद्धा तुम्ही नमन करणार नाही का? कारण हे शेवटी हे जे काय आहे ते एक रूपक म्हणून वापरलेलं आहे. याच्यात वेगवेगळ्या देवींची वर्णनही येतात. म्हणजे या सगळ्या देवींचं रूपांचं वर्णन सांगणारं हे स्तोत्र आहे का, तर तसं अजिबात नाहीये. हे अत्यंत नितांत सुंदर असं एक काव्य आहे. उत्तम, अत्यंत उच्च दर्जाची अशी एकशी साहित्य कृती आहे. आणि जर भारताची अनेक देशांची राष्ट्रगीतं जेव्हा निवडली गेली, जेव्हा ठरवली गेली, त्यावेळी काही देशांमध्ये स्पर्धा घेतल्या गेल्या राष्ट्रगीत लिहिण्यासाठी. काही वेळा विशिष्ट कवींकडनं लिहून घेतलं. पण भारताचं राष्ट्रगीत म्हणजे जनगण मन असतं ते राष्ट्रगीताचा दर्जा मिळालं. वंदे मातरम हे गीत असं आहे की त्याला बलिदानाचं क्रांतिकारकांनी आणि अर्थातच निशस्त्र सत्याग्रहींनी सुद्धा गोळ्या झेलताना वंदे मातरमच्या उच्चार करीत घोषणा देत या गोळ्या झेलल्या, मृत्यूला सामोरे गेले, फाशीला सामोरे गेले. त्यामुळे या गीताला, या शब्दांना अत्यंत एक महत्व प्राप्त झालेलं आहे. या बलिदानाने, गदिमांच्या भाषेत या बलिदानाने हा मंत्र सिद्ध केलेला आहे. आणि त्यामुळे या गीताचं महत्व, या गीताचा इतिहास अतिशय मोठा आहे. म्हणून त्याच्याकडे जर बघायचं असेल तर केवळ ते गीत आम्हाला आमच्या धर्मविरोधी आहे किंवा असं न बघता, त्या गीतासाठी त्या हजारो देशभक्तांनी आपलं प्राणार्पण केलं, त्यांचा काहीतरी विचार करत का. आणि त्याच्यामध्ये मुस्लिम अशफाक उल्ला खान सारखे, कुर्बान हुसेन सारखे अनेक जण मुस्लिम क्रांतिकारक किंवा देशभक्त सुद्धा आहेत की ज्यांनी वंदे मातरम म्हणत मृत्यूला सामोरे गेले. त्यामुळे मुळात हा मुस्लिम विरोधी आहे गीत, हा ही गोष्ट चुकीची आहे. आणि माझा स्वतःचा अनुभव असा आहे की हे जे काही भ्रम निर्माण केले आहेत ते प्रामुख्याने मुस्लिम नेत्यांनी राजकारणासाठी केलेलं आहे. राजकारण आणि धर्मकारण याची गल्लत ते करतायत. आणि सर्वसामान्य मुस्लिम जनतेचा याला पाठिंबा फार प्रमाणात आहे असं अनेक वेळा दिसत नाही.
कारण फतवे काढतात पण ती कितपत पाळले जातात. त्यामुळे वंदे मातरम हे जेवढं ज्या प्रमाणात मुस्लिम विरोधी म्हणून सांगितलं जातं तसं ते मुस्लिम विरोधी अजिबात नाही. त्याच्याकडे एक रूपकात्मक साहित्य म्हणूनच बघितलं पाहिजे. मला एक तो प्रश्न मगाशी की जेव्हा सुरुवातीपासून वंदे मातरमची चाल तीच होती की त्यात काही बदल झाला? नाही नाही, संगीताचा तर खूप मोठा इतिहास आहे. वंदे मातरमचा इतिहास म्हणजे आज माझ्या संग्रहात जवळजवळ 250 पेक्षा अधिक वंदे मातरमची रेकॉर्डिंग आहे. आणि अच्छा. एखाद्या संपूर्ण जगामध्ये एखाद्या गीताची एवढी वेगवेगळ्या लोकांनी गायलेली रचना असाव्यात, व्हर्जन्स असावी, हा एका दृष्टीने विक्रम आहे. म्हणजे असं कोणतंही जगभरात गीत नाही की त्याच्या 90 पेक्षा अधिक चाली आहे, संगीत रचना आहे. आणि गायलेलं तर भारतातल्या अनेक मोठ्या संगीतकारांनी, गायकांनी अगदी आपापल्या शैलीत, म्हणजे शुभा मुद्गल किंवा उषा उत्तप यांनी पॉप याच्यात गायले. रहमानने आधुनिक चालीमध्ये अजय अतुल यांनी केलेलं आहे. आणि पंडित विष्णू दिगंबर पलुसकर, विनायक बुवा पटवर्धन, मास्टर कृष्णराव पुरंदीकर, मोगूबाई कुर्डीकर, केशवराव भोळे अशा लोकांनी क्लासिकल पद्धतीनं गायलेलं आहे. सावळराम बुवा म्हणून त्यांनी भजनी पद्धतीनं गायलेलं आहे. तर बंगाली पद्धतीनं तिमिर भारत भट्टाचार्य, पंकज मलिक, हेमंत कुमार, ज्ञान प्रकाश घोष अशा अनेकांनी वंदे मातरमच्या संगीत रचना केल्या. वसंत देसाईंनी अतिशय उत्तम अशी रचना केलेली आहे. तिमिर बरन भट्टाचार्य ज्यांनी जुन्या देवदास, सैगलच्या देवदास सिनेमाचं संगीत केलं होतं, त्या तिमिर बरन भट्टाचार्यांनी याच्या एखाद्या मार्चिंग सॉन्ग प्रमाणे वंदे मातरम दुर्गा रागात बांधले. मुळात वंदे मातरमला पहिली चाल दिली ती यदुनाथ भट्टाचार्य म्हणजे यदू भट्ट यांनी दिली. आणि ते यदू भट्ट हे पुढे रवींद्रनाथांचे पण संगीत गुरु झाले. ते बंकिमचंद्रांना संगीत शिकवायला येत. त्यांनी राग मल्हार, ताल कव्वाली असं लिहून ठेवलेलं आहे आनंदमठच्या याच्यावर स्क्रिप्ट मध्ये. आणि हे देवचंद बागची जे होते त्यांनी सुद्धा त्याच मल्हार रागामध्ये वंदे मातरम गायलं होतं. 1896 मध्ये देश रागामध्ये रवींद्रनाथांनी रचना केली. आपल्या सुदैवाने पुढे 1905 मध्ये जी रवींद्रनाथांच्या आवाजात ध्वनिमुद्रिका निघाली, त्यावर ते उपलब्ध आहे. पुढे विश्वभारतीने वंदे मातरमची समूह स्वरात रवींद्रनाथांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ध्वनिमुद्रिका काढली. आणि जवळजवळ आज 87हून अधिक ध्वनिमुद्रिका आणि अनेक गायकांनी खाजगी मैफिलीमध्ये गायलेलं किंवा कच्च्या प्रकारचं ध्वनिमुद्रण केलेलं अशी ध्वनिमुद्रणं जर बघितली, आज युट्यूबवर येणारी ध्वनिमुद्रणं बघितली, तर आजही लोकांना वंदे मातरम, संगीतकारांना वंदे मातरम गावं असं वाटतं. वंदे मातरम राष्ट्रगीताचा स्थान मिळावं म्हणून मास्टर कृष्णराव पुरंदीकर आणि पंडित वि दे अंबईकर यांनी घटना समिती समोर सांगीतिक लढा दिला. म्हणजे जे जे आक्षेप पंडित नेहरूंनी किंवा घटना समितीने घेतले त्या प्रत्येक आक्षेपाला संगीताच्या माध्यमातून या दोघांनी उत्तरं दिली. म्हणजे जेव्हा मार्चिंग हे राष्ट्रगीत झालं तर परदेशी बँडवर वाजवता येणार नाही असं नेहरू म्हणाले. तेव्हा मास्टर कृष्णराव मुंबईला परत आले दिल्लीहून. आणि त्यांनी मुंबईच्या सी.आर. गार्डनर या इंग्लिश नौदल बँड प्रमुखांचा भेट घेऊन पाश्चात्य पद्धतीनं बँडवर बसवलं, त्याची कच्ची ध्वनिमुद्रिका तयार केली, ती घटना समिती समोर वाजवली. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपल्या सांगीतिक कृतीतून, शब्दातून नव्हे तर सांगीतिक कृतीतून मास्तरांनी लढा दिला. आणि आज जे वंदे मातरमला 24 जानेवारी 1950 म्हणजे घटना समितीची शेवटची बैठक झाली, त्या दिवशी राजेंद्र प्रसादांनी जे जाहीर केलं की वंदे मातरमला समान दर्जा मिळेल, म्हणजे वंदे मातरम हे नॅशनल सॉन्ग आणि जनगणमन हे नॅशनल अँथेम असं राहील. मराठीत राष्ट्रगीत जनगणमन आणि वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत असं राहील, असं जे राजेंद्र प्रसादांनी जाहीर केलं कुठलंही मतदान न घेता. तर ते ते जर बघितलं तर मास्तरांनी जो लढा दिला, आंबेडकरांनी जो लढा दिला, तो काही प्रमाणात तरी यशस्वी झाला असं म्हणता येईल.
तर तुम्ही आता गेले अर्धा तास मला वंदे मातरमचा इतिहास सांगताय. म्हणजे मला कित्येक क्षण असे आले की माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे ह्या वंदे मातरम या गीताला ना कुठला धार्मिक जातीय भेद झाला तयार होताना 150 वर्षांचा इतिहास आहे. पण आता जेव्हा हा राजकीय वादात अडकतोय वंदे मातरम, ज्याच्यासाठी इतकी माणसं झटली, ज्यांना इतक्या हजारो लाखो लोकांसाठी एक स्फुरण मिळालं ज्या 2 शब्दांमुळे. पण या राजकीय वादाकडे तुम्ही कसं बघता आणि त्याचा त्रास होतो का? हो, आता वंदे मातरमचा अभ्यासक म्हणून त्याचा त्रास मला नक्की होतो. कारण मी मगाशी म्हणतो तसं वंदे मातरमकडे द. कुलकर्णींच्या व्यतिरिक्त साहित्यकृती म्हणून कोणीच बघितलं नाही. ती जर साहित्यकृती म्हणून बघितलं तर हा सगळा राजकीय विरोध सुद्धा खूप प्रमाणात कमी होऊ शकतो. आणि आज एक असा भाग झालेला की वंदे मातरमला विरोध करणं म्हणजे लोकप्रियता मिळवणं. ती सवंग लोकप्रियता मिळवणं, वंदे मातरमला विरोध करणं. एक काय एक प्रकारची ती अ, विचित्र सवय, विकृती आहे असं म्हणायला हरकत नाही की वंदे मातरमला विरोध करणं. मुळात वंदे मातरमला पहिल्या 2 कडव्यांना तर बिलकुल विरोध असू नये. कारण त्यात विरोध करण्यासारखं काहीच नाही. भूमीचं वर्णन आहे, भूमातेचं वर्णन आहे. आणि पुढची जी कडवी आहे त्याच्यात सुद्धा तुझे हजारो पुत्र असताना अबला केनो येतो बघे, तुला अबला कोण म्हणायचं धाडस करेल. म्हणजे इथं आम्ही सगळे वीर आहोत. म्हणजे आपला स्वतःचा म्हणजे वंदे मातरम हे गीत जेव्हा येतं तेव्हा ते केवळ देवीचं स्तोत्र का नाही, तर त्याच्यात दुसरं पात्र आहे ते महत्वाचं आहे. ते म्हणजे तिचा मुलगा किंवा तिची आपण असलेली लेकरं. बंकिमचंद्रांनी अ, या वंदे मातरम कल्पनेवर हरिश्चंद्र हागदर नावाच्या चित्रकाराकडनं एक चित्र काढून घेतलं आणि आनंदमठच्या पहिल्या आवृत्तीत ते प्रकाशित केलं. ड्रॉइंग होतं ते. आणि त्या ड्रॉइंग मध्ये वंदे मधली जी एक भारत माता आहे ती वेलाच्या स्वरूपात, झाडाच्या स्वरूपात, वेल आहे त्या स्वरूपात दाखवली आहे. आणि त्या वेलाला जी फळं आली आहेत ती मात्र आंबा, फणस, चिक्कू अशी सगळी फळं आहेत. मग आता झाड एकच आहे तर त्याला वेगवेगळी फळं कशी? तर बंकिमचंद्र सुद्धा सुचवतात की या मातेची लेकरं वेगवेगळ्या धर्माची आहेत आणि वेगवेगळ्या जाती पंथाची आहेत, पण तरी सुद्धा ती एकाच आईची लेकरं आहेत. हा जर संदेश वंदे मातरम मधनं येत आहे, स्पष्ट आहे तो, तर तो संदेश पूर्ण 5 कडव्यातून दिला गेला तर त्यात चुकीचं काय आहे? पण त्याच्याकडे दोन्ही पक्ष म्हणजे ते हिंदुत्वाचं निदर्शक आहे असं म्हणणारा पक्ष आणि ते हिंदुत्वाचं आहे म्हणून आम्हाला नको असं म्हणणारा दुसरा पक्ष, या दोघांची भूमिका काही प्रमाणात बरोबर नाही असं वाटतं. कारण मुळात त्याच्या या गीतावर हिंदुत्वाचा किंवा एखाद्या धार्मिक धार्मिक गोष्टीचा टिळा लावण्यापेक्षा त्याच्याकडे एक स्वतंत्र साहित्यकृती म्हणून बघावं. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन या गीतानं स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये जे काही स्फुरण निर्माण केलेलं आहे, प्रचंड ऊर्जा लोकांच्या मनात निर्माण केलेली आहे. एक प्रकारे झोपलेल्या किंवा झोपेचं सोंग करणाऱ्या सगळ्या भारतीय जनतेला खडबडून जागं केलं ते या वंदे मातरम शब्दाने 1905 पासून 1947 पर्यंतच्या या सगळ्या 42 वर्षाच्या पुढच्या महत्वाच्या कालखंडामध्ये ज्या काळात असहकार आंदोलन झालं, चवेजाव चळवळ झाली, म्हणजे ही निःशस्त्र चळवळ झाली आणि दुसरीकडे भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांच्यापासूनची किंवा सूर्यसेनांची, मास्टरदास सूर्यसेन, सुभाषचंद्र बोस त्यांच्या आझाद हिंद सेनेत मार्चिंग सॉंग म्हणून वंदे मातरम वापरलं होतं. तेव्हा या सगळ्या निशस्त्र आणि सशस्त्र या दोन्ही लढ्यांमध्ये वंदे मातरमला हे समान स्थान होतं. मग असं समान स्थान असताना काँग्रेस हे या सगळ्या लोकांचं, भारतीय जनतेचं प्रतिनिधित्व करत नव्हतं का? तर निश्चित करत होतं. मग त्यावेळी एक अपरिहार्यता म्हणून त्यांनी 2 कडवी स्वीकारली असते. पण 1947 ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता मुस्लिम लीग राहिलेली नाहीये. तर मग सांप्रदायिकतेच्या
जोरावर वंदे मातरमवर बंदी आणा किंवा ते आम्ही म्हणणार नाही असं म्हणणं कितपत योग्य आहे. ते मूळ स्वरूपात खरं म्हणजे जनगण मन सुद्धा 5 कडव्याचं आहे आणि ते आज आपल्याला माहितीच नाही. आणि एक गोष्ट अशी आहे की 52 सेकंदाचं राष्ट्रगीत सुद्धा अनेक वेळा भारतीय समाज हा ताठपणे उभं राहून त्याला मानवंदना द्यायला पाहिजे. पण हे काही वेळा हे चित्र सुद्धा नीटपणे दिसत नाही आपण चित्रपटगृहामध्ये पाहतो. मग लोकांची मानसिकता आता हळूहळू संपूर्ण वंदे मातरम म्हणण्याची बाहेर लागलेली आहे. कारण हे राष्ट्रगीत ऐकत असताना त्याच्या प्रत्येक शब्दातून येणारं जे तेज आहे, जे क्रांतिकारकांच्या बलिदानातून या गीताला प्रदान झालेलं आहे, ते गीत आपल्या हृदयाचा ठाव घेतं. आणि ज्यांचा ठाव घेत नाही ते मग म्हणतात की आम्ही 2च कडवी म्हणणार. मुळात 2च कडवी म्हणायची का 5 कडवी म्हणायची हा भाग अनाठायी आहे. आपली मानसिकता 3 मिनिटं 10 सेकंद उभं राहण्याची आणि त्याला मानवंदना देण्याची व्हायला पाहिजे आणि ती हळूहळू होतीये ही समाधानाची गोष्ट आहे. त्यामुळे हा हा जो वाद आहे तो सर्वांग लोकप्रियता मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांनी केलेला एक भाग आहे असं मला वाटतं. सर्वसामान्य जनतेचं प्रेम मनापासून वंदे मातरम तर आहेच आहे, पण संपूर्ण वंदे मातरम बद्दल सुद्धा त्यांच्या मनात आदर आहे. थँक्यू मिलिंद सर. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वंदे मातरमचा इतिहास सांगितला. यातल्या बऱ्याचशा गोष्टी कदाचित खूप जणांना माहिती नसतील. त्यामुळे ह्याच्या पुढे वंदे मातरम म्हणताना ते हा सगळा इतिहास त्यांच्याही लक्षात येईल की हे फक्त काही मिनिटांचं गीत नाहीये. त्याच्या मागे मोठी मेहनत आहे, मोठा त्याग आहे, मोठं समर्पण आहे. थँक्यू व्हेरी मच सर. नमस्कार. वंदे मातरम.